की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे आद्यप्रणेते छत्रपती शाहू महाराज, बहुजनांना ज्यांनी शिक्षणाचे दार खुले केले ते महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून माझे सामाजिक गुरु दिवंगत दिबा पाटील साहेब तथा दिवंगत दत्ता पाटील साहेब यांना वंदन करून आजच्या शिक्षण हक्क परिषदेचे उद्घाटक न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील साहेब, आजच्या या शिक्षण हक्क परिषदेचे अध्यक्ष माझे मित्र श्री निलेश पाटील, या कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर गणेश ठाकूर, विचार मंचावरील सर्व मान्यवर, विचार मंचाखालील सर्व मान्यवर आणि माझ्या विद्यार्थी बंधू भगिनींनो, ॲक्च्युली पाहता मला आपल्याच घरात आलं असं वाटत आहे. याचं कारण असं आहे की ह्याच वर्गात मी TY BComसाठी शिकवत असायचो आणि आपले लाडके प्राचार्य गणेश ठाकूर सर, त्यांचे नातेवाईक आणि त्यांचे गुरु प्राचार्य मडवी सर माझ्या वर्गात येऊन शेवटी कोपऱ्यात बसायचे आणि मी कसा शिकवायचो ते पाहत असायचे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला मी प्रश्न विचारतो आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रश्नाचं उत्तर देत असायचा. विद्यार्थी मित्रांनो, त्या वर्गात मला आता शिक्षण हक्क परिषदेवर बोलायला मिळतं हे माझं भाग्य समजतो. मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की असं म्हटलंय की एक शायर असं म्हणतो कि बन सहारा बेसहारों के लिए, बन किनारा बेकिनारों के लिए, जो जिए अपने लिए तो क्या जिए, जी सके तो जिए हजारों के लिए. आज मी रोशन पाटलांचा याकरता कौतुक करेन की आमच्या आंदोलनात तो सहभागी असतो आणि त्यांनी हा विषय घेऊन तो आज आपल्या सगळ्या महाराष्ट्र आणि कोकणात का होईना तो लोकांना जागरूक करण्यासाठी ती आणि त्यांची सगळी टीम ही फिरत असते. आणि जे शिक्षण आम्ही त्या काळी बघितलंय, कारण त्या काळी जेव्हा मी CA झालो त्यावेळी आमच्या समाजात म्हणजे दिबा पाटील साहेबांच्या समाजात फक्त बोटावर मोजणाऱ्या CA लोक होते. आणि जेव्हा दिबा पाटील साहेबांसमोर उभा राहिलो की मला ह्या कॉलेजवर शिकवायचं आहे, तुमच्या माहितीकरता सांगतो, ASC कॉलेज पनवेल, मॉडर्न कॉलेज वाशी, ASC कॉलेज पुंडे आणि मोखाडा विद्यालय इथं मी शिकवलेलं आहे. पार्ट टाइम लेक्चरर म्हणून शिकवलेलं आहे. कारण त्यावेळी TY BComसाठी फक्त CA हे अकाउंट्स आणि इन्कम टॅक्स शिकवायचे आणि ती संधी मला त्यावेळी मिळाली होती. जेव्हा दिबा पाटील साहेबांकडे गेलो, मॉडर्न कॉलेजची इंटरव्ह्यू होती आणि साहेबांना सांगितलं, साहेब मला मॉडर्न कॉलेज शिकवायचं आहे. तेव्हा साहेब म्हणाले, तुम्ही CA आहात? हो साहेब म्हणून. साहेब एकदम स्टंट झाले. म्हणजे विचार करा, बहुजन विद्यार्थ्याला संधी मिळाली तो कुठलंही शिक्षण घ्यायला तयार असतो, कारण त्याच्याकडे प्रामाणिकता असते, त्याच्याकडे चिकाटी असते आणि चिकाटी धरून तो काम करत असतो. तर अशा प्रकारे आत्ता कुठं बहुजन विद्यार्थ्यांना शिक्षण संधी मिळते, तर ती संधी सुद्धा हिरावण्याचा हा सरकार हे प्रयत्न करत असतो. तुमच्या माहितीकरता सांगतो, जेव्हा हे म्हणतात मला अर्थतज्ञ म्हणजे काय, साधारणतः मी 20 वर्ष प्रॅक्टिस केल्यानंतर मला एक नवीन संधी चालून आली आणि सह्याद्री चॅनल तर्फे जेव्हा राज्याचं बजेट हे विधिमंडळात होतं, विधिमंडळाच्या शेजारी विधिमंडळाच्या प्रांगणात जेव्हा सह्याद्री चॅनल तर्फे हे आपल्याला म्हणजे जे बजेट झालं त्या बजेटचं विश्लेषण होतं आणि त्या विश्लेषणामध्ये ते विचार मंचावर स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री दोन्ही विरोधी पक्ष नसते आणि त्यांच्या सोबत आम्ही 2 अर्थतज्ञ असायचो, मी आणि दुसरा एक CA. तिथं मला मानाने अर्थतज्ञ म्हणून बोलवलं गेलं. त्यांनी 1-2 वर्ष नाही तर कंटिन्यूअस 7 वर्ष बोलवलं गेलं. म्हणजे माझ्यासारखा शेतकऱ्याचा मुलगा सुद्धा तिथल्या मुख्यमंत्र्यांना, तिथल्या अर्थमंत्र्यांना आम्ही प्रश्न विचारू शकत होतो. मित्रांनो, ही सगळी देण आहे दिबा पाटील साहेबांच्या सोबत
1989 पासून 2003 सालापर्यंत मी काम केलेलं आहे. आणि मित्रांनो, पाटील साहेब हे त्यांचे विचार, ती झगझगती ज्वाला बघून वास्तविक पाहता आम्ही आगरी समाजातले, आक्रमकता हा आमच्या रक्तातलाच गुणधर्म, आणि तो रक्तातला गुणधर्म प्रत्येक ठिकाणी साहेबांच्या आंदोलनात गेलो की साहेब मला स्वतः भाषण करायला द्यायचे. मित्रांनो, असं असताना जेव्हा आम्हाला संधी यायची आणि अर्थमंत्री, एका वेळी अर्थमंत्री हे आत्ताचे अजित पवार साहेब, ते त्यावेळी पण अर्थमंत्री होते. अजित दादांना मी विचारलं, दादा शिक्षणाकरता एवढा खर्च आपण का कमी करतो? तुम्ही SC ST OBC प्रमाणे जो OBC आहे त्याच्यासाठी शिक्षणाकरता का कमी प्रोव्हिजन केली? दादांचं उत्तर काय माहितीये का? दादा म्हणाले, अरे सगळ्यांनाच दिलं तर आपल्याला काय राहील, डेव्हलपमेंटला काय राहील? मग दादांना कुठली डेव्हलपमेंट करायची होती? मी त्यांना हे करत नाही, परंतु तिथं आम्हाला रोखठोक विचारता येत होतं, मुख्यमंत्र्यांना विचारता येत होतं. विचार करा मित्रांनो, अशा वेळी तेव्हापासून प्रत्येक वेळी ही शासनकर्ती जमात आहे, आणि ही जमात हमेशा त्यांच्याकरता हा समाज आहे, जो SC ST OBC समाज आहे, तो एक प्रकारचा गुलामच आहे, आणि गुलामांची पंगत असते आहे. आताच तर तुम्हाला माहितीच आहे की राहुल गांधींनी म्हटलंय की शासनामध्ये 90 सेक्रेटरी आहे, ते शासनाची दिशा ठरवतात, आणि त्यामध्ये केवळ 3च OBC आहेत. मित्रांनो, ते तर वेगळीच गोष्ट आहे. त्यामध्ये ते परीक्षा देऊन आले 3 तरी आपले आहेत. परंतु आता तर शासनाने काय केलंय, 3 वेळा सेक्रेटरीचे ती जी लॅटरल एंट्री केली. लॅटरल एंट्री म्हणजे कोण? की त्यांना त्यांची जी विद्वत्ता पाहिजे, UPSC ही परीक्षा देऊन पास झालेली पाहिजे, असे नसून ते कुठेतरी प्रायव्हेट ह्याच्यामध्ये वेगळी शिक्षण घेतलेले आणि ज्यांची मनुवादी मानसिकता आहे, अशा लोकांना त्यांनी शासनात आणलंय. आणि हे जे शासनात आणलेले मनुवादी आहेत ते काय करतात? मग या शासनाच्या शाळा विकण्याचा प्रयत्न करतात. अशी काही युद्ध करतात की ज्याद्वारे बहुजन समाज हा बहुजन राहिला पाहिजे, आणि तो दलितच एकदम, मग त्यांची उत्पन्नाची मर्यादा वाढलीच नाही पाहिजे असे बघतात. मित्रांनो, अशा वेळी आपण सगळ्यांनी विचार करणं फार गरजेचं आहे. कारण आतापर्यंत आम्ही दिबा पाटलांचा जो आवडीचा विषय आहे की OBC जनगणना, OBC जातवार जनगणना किंवा हे सर्वसामान्यांची जातीय जनगणना आणि OBC हा विषय घेऊन मी महाराष्ट्रात फिरत असतो. महाराष्ट्र लेवलला OBC जनमोर्चाचा मी उपाध्यक्ष आहे, आणि तिथं आपल्या हक्कांच्या, OBCच्या हक्कांसाठी आम्ही काम करत असतो. तर मित्रांनो, आम्ही याच्या अगोदर उदाहरण द्यायचो की ह्या OBCची जनगणना ही 52% 1931 प्रमाणे आहे, परंतु आताच बिहार सरकारने जाहीर केल्याप्रमाणे ही OBC हे बिहार राज्यामध्ये 63% आणि SC ST OBC 84% आहेत. आपण सगळ्यांनी विचार केला तर आपण नुसतं शासन नाही, तर आपण यंत्रणा बदलू शकतो. सगळ्यांनी विचार करा आणि यंत्रणा बदलण्याचा विचार करा. मी आता एवढंच म्हणणार आहे. माझी ओळख तुम्हाला तर झालीच आहे, परंतु मला असं वाटतंय की जेव्हा मी म्हणतो की मी दिवा पाटील साहेबांचा चेला आहे, तर त्यावेळी महाराष्ट्रात माझी ओळख करताना मी एका काव्याने करतो. आणि तत्पूर्वी मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल आयोजकांचे आभार मानून माझी ओळख मी सांगतो की एक शायर म्हणतो की विषारी सापाला नाग म्हणतात, अरे विषारी सापाला नाग म्हणतात, गाण्यातील संगीताला राग म्हणतात, गाण्यातील संगीताला राग म्हणतात. अरे चिंगारी भडकली की तिला आग म्हणतात, अरे चिंगारी भडकली की तिला आग म्हणतात, आणि या दिवांच्या चेल्याला वाघ म्हणतात. धन्यवाद.